नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मगाशी आपण कांदे पोहे इंदोरी पोहे स्टाईल करून बघितले. त्यासाठी लागणारा जो स्टार इन्ग्रेडियंट आहे तो आहे म्हणजे जिरावन मसाला. तो जिरावन मसाला कसा करायचा त्याची आपण आता रेसिपी बघूया. जिरावन मसाला तयार करण्यासाठी लागणारे मसाले: 2 टीस्पून धणे, 2 टीस्पून जिरे, 2 टीस्पून बडीशेप, 2 तमालपत्र, 2 इंच दालचिनी, अर्धा टीस्पून मिरे, अर्धा टीस्पून लवंग आणि अर्धा जायफळ. हे सर्व मसाले आता आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. कोरडे भाजून झाल्यानंतर ते थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यावर त्याच्याबरोबर अजून जे काही पदार्थ आहेत ते घालून ते मिक्सरमधनं काढायचे. हे मसाले आपल्याला कढईमध्ये ड्राय रोस्टच करून घ्यायचे. मंद आचेवर करायचे म्हणजे ते फार जळत नाहीत. जळले तर मग त्याला जो काळेपणा येतो तो मात्र बरोबर नसतो. अतिशय मंद आचेवर हे सगळे मसाले आपण एकत्रच भाजून घ्यायचे. आपले भाजलेले मसाले आता छान थंड झाले. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्यामध्ये आता आपण वाटताना बाकीचे पदार्थ घालणार आहोत. बाकीच्या पदार्थांमध्ये साखर 2 टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट 2 टीस्पून, काळं मीठ 1 टीस्पून, साधं मीठ अर्धा टीस्पून, आमचूर पावडर 2 टीस्पून आणि हिंग पाव टीस्पून. हे सर्व पदार्थ आपण आता भाजलेल्या मसाल्यामध्ये घालून ते नीटपणे वाटून घेणार आहोत. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन छान बारीक वाटायचं. आपला छान चटपटीत जिरावन मसाला तयार झालाय. मी आता त्याची टेस्ट बघतो आणि तुम्हाला सांगतो कसा झालाय ते. आहा, अप्रतिम झालाय. असाच मसाला तुम्ही तयार करून बघा आणि तुम्ही घरी करता त्या पोह्यांवर टाकून बघा. अतिशय छान लागतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.